प्रश्न, उत्तर प्रदेश शासनाने शाळांमध्ये कोणते नवीन धोरण लागू केले आहे? उत्तर, रोज वृत्तपत्र वाचन अनिवार्य केले. स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांची वाचन सवय, सामान्य ज्ञान आणि सामाजिक भान वाढविण्यासाठी ही एक प्रभावी उपाययोजना ठरणार आहे. 2. प्रश्न, बनारस हिंदू विद्यापीठात BHU कोणता नवीन अभ्यासक्रम सुरू झाला आहे? उत्तर, ओडिया स्टडीज. स्पष्टीकरण, या अभ्यासक्रमामुळे 2 राज्यांमधील भाषिक शिक्षण आणि सांस्कृतिक समज अधिक दृढ होईल. 3. प्रश्न, उत्तराखंड हायकोर्टात नागरी सेवा उत्तीर्ण उमेदवाराने कशासाठी याचिका दाखल केली? उत्तर, उंचीच्या निकषात सूट हाईट रिलॅक्सेशन मिळण्यासाठी. स्पष्टीकरण, UPSC पास असूनही 150 सेमीपेक्षा 3 सेमी उंची कमी असल्याने उमेदवाराला प्रवेश नाकारला होता, त्याविरोधात ही याचिका आहे. 4. प्रश्न, भारत 1 जानेवारी 2026 पासून कोणत्या जागतिक प्रक्रियेचे अध्यक्षपद स्वीकारणार आहे? उत्तर, किंबर्ली प्रोसेस. स्पष्टीकरण, ही कॉन्फ्लिक्ट डायमंड्स संघर्ष हिरा व्यापाराला आळा घालणारी जागतिक मानक प्रणाली आहे. भारत आता याचे नेतृत्व करेल. 5. प्रश्न, गुजरातमध्ये कोणता शिक्षण अभ्यासक्रम 13 वर्षांनंतर अद्ययावत केला जाणार आहे? उत्तर, संगणक अभ्यासक्रम कम्प्युटर सिलेबस. स्पष्टीकरण, 13 वर्षांपूर्वीचा जुना अभ्यासक्रम बदलून आता आधुनिक तंत्रज्ञान विषयांचा समावेश केला जाणार आहे. 6. प्रश्न, पंजाब सरकारने शालेय शिक्षणामध्ये कोणत्या नव्या विषयाचा समावेश केला आहे? उत्तर, उद्योजकता ऑन्ट्रप्रेन्योरशिप. स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच छोटे उद्योग आणि व्यवसाय कौशल्ये बिझनेस स्किल्स विकसित करण्यासाठी हा विषय सुरू केला आहे. 7. प्रश्न, निक किर्गिओस आणि अरिना साबालेन्का यांच्यातील बॅटल ऑफ द सेक्सेस सामना कोणत्या खेळाशी संबंधित होता? उत्तर, टेनिस. स्पष्टीकरण, हा पुरुष आणि महिला स्टार खेळाडूंमधील एक विशेष प्रदर्शन एक्झिबिशन सामना होता, ज्याने क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले.